मालकीन मालकीन क्या है रामू? येऊ का? हाँ ये ना. ये. हो आहे का साहेब? साहेब नाही. अरे परत आज पैसे भेटत नाही का मला? ये ना आतमध्ये. हो मला ना हप्ता भरायचा आहे हाँ. आणि मालक पैसेच देत नाही. बस ना. नाही हो मला तुम्ही मालकाला फोन करा पैसे द्यायला लावा ना. अरे पैसे दिले नाही का तुला? अवकाशाचं काय काहीच दिलं नाही. ह्या माणसाचं असंच आहे रे. काय रात्री असा वेगळाच गोंधळ आणि सकाळी असा वेगळाच गोंधळ. रात्री? अरे शे आता तुला काय बोलावं रे. तुझे मालक म्हणजे ना डेंजर माणूस आहे, डेंजर. आणि पाहा तर एवढे पैसे इतक्या दिवसाचे बाकी. पैसे बाकी का? किती रे? ते रामू तुला एक विचारू का? मालकीन रामूने. मग माझं नाव गोटे आहे आणि गोट्याच बोला. पण तुला इकडं जसं रामू बोलतात. रामू बोलतात पण मला गोट्या आवडतात. म्हणजे गोट्या नावाने हाक मारलेलं मला आवडतं. ठीक आहे मी पण गोट्या बोलते. हे काय मालकीन? मग गोट्या तू इतक्या रात्रीचा कसा काय आला? पैसे घ्यायला. पैसे घ्यायला? तुला काल मालकांनी सांगितलं नाही मी घरी नाहीये? तुला मालकांनी पैसे दिले नाही बरोबर? नाही दिले ना. मग मी तुम्हाला सांगू काय राहिलो? देऊच नाही राहिले मालक. तीनदा मी मालकांचं आहे ना सगळीकडे असंच झालेलं आहे. नेमकी मालक पैसे उडवतो कोणाला मला तेच कळायला मार्ग नाही. आता तुमचं तुम्हाला माहिती बाबा. हा मी काय बोलणार. अरे माणूस घरातच राहत नाही. घरात दिवसभर बाहेर बाहेर, रात्री पण आले चालले नाही ते येते नाही. मग त्याला आम्ही काय करणार? तुमचा वैयक्तिक विषय. म्हणजे ते तर तू म्हणतो बरोबर आहे, पण विषय असा आहे ना आता तुझे पैसे द्यायचे, असे तर खूप जण आहेत एवढ्यांचे पैसे द्यायचे. माझे द्या बाबा हो तुम्ही. कारण माझं डोकं चालत नाही आता. मला हप्ता भरायचा आहे. हे बघा आता तर तुम्हाला माझ्या एक सांगू मालकीन, मी तुमचं काम इमानदारीत करेल. हा माझे पैसे इमानदारीत द्यायला पाहिजे. हप्ता जर भरला नाही ना तर माझ्या घरावर डायरेक्ट जप्ती येणार आहे. अरे मी तरी काय करू? मालक मला पैसे नाही देत तर मी तुला नाही कुठे- हो असं थोडं राहता. अरे रामू तुम्ही ऐक. मालकाला फोन करा. रामू इकडे ऐक. हे बघ, मालकाला तुम्ही फोन करा. मी रिकामच हे बघ नाही. तुझे मालक आहे ना फोन उचलत नाही माझा. आता तो तुमचा फोन उचलत नाही म्हणलं माझा कुठून उचलतील? एक काम कर ऐक. हा तुला पैसेच हवे ना? हवे नाही हवेचे. अर्जंट आहे. चल अर्जंट म्हणजे तुम्हीच विचार करा. तुमचे 45,000 रुपये वाया झालं बिल माझं. मी काहीतरी ऍडजस्ट करून देते ना. हा मग द्या मला काय करायचं. बघते आता माझ्या हे गळ्यातल्या चेन वगैरे गाण ठेवते. हे बाप तुम्ही काही गाण ठा. मला त्याच्याशी काही घेणं नाही. मला माझे पैसे द्या भाऊ. अरे मी खूप अडचणीत आहे रे. मी तरी कुठून देणार आहे? मालक मलाच पैसे देत नाही. अहो मी तुम्हाला मागतोच कुठे आहे? मी मालकाला फोन लावून त्यांच्याकडून द्या अरे ते घेऊन. तर फोनच नाही उचलत आहे माझा. 4 दिवस झाले घरी नाहीये ते. मग आता मलाच विचार पडला तुला पैसे देऊ कुठून. आता तू पण अशा प्रॉब्लेम मध्ये आहे. मी येतो उद्या. मी तर खूप मोठ्या प्रॉब्लेम मध्ये आहे रे रामू. आता मीच भिकारी. त्यात तुमचा प्रॉब्लेम काय आता? तुला सांगू का? सांगू का? बोल ना. तू सांगू बोलला तर मी सांगते, नाही बोलला तर नाही सांगत. जाऊ दे. पण माझं खूप मोठं टेन्शन कमी होईल तुला सांगितल्यानंतर. बस सांगा. बरं ठीक आहे आतमध्ये ये. बस. हो दरवाजा का भरला होता? अरे कोणी ऐकायला नको, मालक यायला नको. एवढा पर्सनल प्रॉब्लेम हम्म. काय?
बरं तुम्ही इकडे बोला. माझा सोपा आहे ना, मी कुठेही बसू शकते. तुमचा सोपा आहे मग पण मी तुमचा गडी आहे आणि गडी मालकी शेजारी बसल्यावर लोक काय म्हणतील? गडीच बसला ना, मला गडी कुठेही बसला तरी चालतं. कुठे बसलं तर म्हणजे माझ्या घरात रे. बघ ना आता, तुमची जीभ घसरते. घसरते म्हणजे घसरायचीच आहे. आता तुला जे सांगणार आहे ना ते तू असे कान मोकळे करून ऐक. विषय असा आहे, तुझे मालक 8-8, 10-10 दिवस घरी येत नाही आणि माझ्या कानावर आले त्यांचं कुठंतरी अफेअर चालू आहे. मला या राहू विषयी 2 मिनिटं इथं बस. तू जर इथून उठून गेला, मी मालकांना सांगाल ह्याने माझ्यासोबत काहीतरी वाईट केलं. बस इथं तुमचं शक बरोबर आहे त्यांचा अफेअर आहे ना, मग इथं बस. अजून मला काय त्याच बोलू? गोष्टीवर बोलायचंय. मला माहितीच होतं तुम्ही एक ना एक दिवस मलाही ह्याला पडत पाडालच. बरोबर. आणि त्यांना सोडवणारा तूच आहे. रोज सोडवायला जातो. मी त्यांना बोललो होतो नसलं त्या उद्योगात पडू नका, बायकोला माहित झालं तुमचं. मला असे खूप चांगलं झालं माझ्यासाठी. कस काय? कारण बघ, तो माणूस खूप ड्रिंक करतो. होता तेवढा पैसा त्यांनी जुगारीमध्ये उडवला. राहिला माझा रात्रीचा विषय, मला तर तो काही सुख देत नाही, मला प्रेम करत नाही. मग मला पण तर कोणतरी प्रेम करणारा व्यक्ती पाहिजे ना. तसा तू प्रेम करणारा व्यक्ती पाहिजे म्हणजे तुम्ही काय बोलताय असं मला नाही. तू डायरेक्टली काय बोलताय असं? बघ आता तुझे पैसे घेणं बाकी ना. हम्म. तुला तुझे पैसे पूर्ण भेटून जाईल, तू टेन्शन घेऊ नको. माहिती आहे मला तुम्ही पुढचं काय बोलणार आहे. तुम्हाला प्रेम पाहिजे. हा ना, देशील का मला प्रेम? मला ना सगळं काही असून पण मला ते सुख पाहिजे होतं, ते भेटलं नाही. प्रेम पैसा देईल तर हा मी. जगात कोणी कमवतं रे. देईल मी. नक्की का? आणि ऐक, तुझ्या मालकांना तरी कळालं ना तर मी आहे त्यांना उत्तर द्यायला. समजलं का? मालकीने म्हणून कंट्रोल करते. आता ते त्यांनी वाईट पाऊल उचललं, मी उचललं आणि काय होणार आहे? काहीच नाही. मग ही गोष्ट मी तुम्हाला पहिले बोललो नव्हतो, पण तुम्ही मालकीन आणि मी तुमचा गडी म्हणल्यावर कसं काय बोललो नाही का? हे बघ, गाडीचा तर काही प्रॉब्लेम नाही. गडी म्हणजे तू दिसेल एवढा स्मार्ट, सुंदर, एवढा गोंडस. मला तर पहिल्यापासून आवडायचं, पण आहे ना मी तुला बोलायला घाबरत होते. मी पण. हां, मी पण. तू पण हम्म. म्हणजे इथं उभं राहा. बोल लवकर. इथं उभं राहा ना. हम्म. एवढी भारी मालकीने हम्म. आणि गाडीचं लक्ष जाणार नाही असं कसं होईल हो? मालकाला दिलं ना तिथं तू जॉईन करून. तुमच्या जवळ जर यायचं तर त्यांना तर लांब करावंच लागेल ना. जाऊ दे, तू मला प्रेम देणार आहे का नाही ते सांग. हम्म? तुम्हाला अजून नाही समजलं. मालकाला तुमच्यापासून लांब करणारा पण मीच आहे. का? मला पण पाहिजे ना प्रेम म्हणून. म्हणून का? असं पण ही सगळी संपत्ती ही फक्त माझीच आहे. नाही, आता मला नुसती प्रॉपर्टीने सर्व पाहिजे. अरे मी तुझी तर ही प्रॉपर्टी पण तुझीच होणार ना. आणि असं पण बघ, तुझ्या मालकांचं इथं काय आहे, हे सगळं माझ्या घरून आणलेलं आहे मी. त्यांचं काहीच नाही. उलटं ते माझ्या पैशावरती उड्या मारत होते. मी कधी त्यांना सोडलं ना तरच तर भांडे घेऊन बसते. आणि हे तुला पण माहिती आहे, म्हणून तू
हा जुगाड केलेला आहे. बरोबर ना? मला सगळं कळालं तुझ्या बोलण्यातनं. एक कळलं नाही तुम्हाला? काय? माझ्या ओठांवरचं गुपित. काय? बोल. हेच की तुमच्या बरोबर हम्म. सुखाचा आनंद. आणि तू हे सगळं काय करशील माझ्यासोबत, तुझ्या बायकोला कधी माहिती पडलं तर? नाही माहिती पडणार. नक्की? त्याचं कारण आहे. काय? कारण बायकोला माहिती आहे तुम्ही मालकीन आणि मी तुमचा नोकर. आणि एवढा मोठा डिफरन्स असल्यावर कसं काय कोणताही व्यक्ती विश्वास करेल? ते आहे. हो पण मुंगी नाही रे काय आहे. आहे मुंगी. मी तुम्हाला दाखवतो. जाऊ दे. नाही दाखवायची मला. नाही जाऊ दे. मुंगी दाखवायची तिथं. आहे मुंगी. मग आता दाखवतो वरती तुमच्या. चल. तुमचं घर तुम्ही नेणार, मी नाही. प्रॉपर्टी लक्षात ठेवा फक्त आमची. चालेल.